ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज। नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार, पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप। नेमकं काय घडलं पाहूयात। तिबेटमध्ये स्थानिक वेळेनुसार सकाळी 10:30 वाजता पूर आलेला असताना चीनकडून कोणतीही अधिकृत इशारा जारी केला नाही, त्यामुळे सगळा अनर्थ घडला। नेपाळमध्ये आलेल्या भीषण महापुरानंतर आता चीनने वेळेवर पूर स्थितीची माहिती आणि पूर्वसूचना न दिल्यामुळे गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत। तिबेटमधील केरुंग भागात आलेल्या पुराची माहिती नेपाळ प्रशासनाला तब्बल 45 मिनिटं उशिराने मिळाली, अशी माहिती सूत्रांच्या हवालाने देण्यात आली। तिबेटमध्ये स्थानिक वेळेनुसार सकाळी 10:30 वाजता पूर आलेला असतानाही चीनकडून कोणतीही अधिकृत इशारा जारी केला नाही। स्थानिक पातळीवर नेपाळच्या अधिकाऱ्यांना ही माहिती मिळेपर्यंत मौल्यवान वेळ निघून गेला होता। जर चीनने वेळीच सतर्कतेचा इशारा दिला असता तर सीमावर्ती रसुआ आणि तिमुरे भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवून मोठा अनर्थ टाळता आला असता, असंही म्हटलं जात आहे। वेळेवर अधिकृत इशारा न दिल्यामुळे रसुआ आणि तिमुरे परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड घबराट उडाली आणि लोकांना सुरक्षित जागा शोधण्यासाठी धावपळ करावी लागली। अचानक आलेल्या पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे बचाव आणि मदत कार्य वेळेत सुरू करता आलं नाही, त्यामुळे जीवित आणि वित्तहानी मोठ्या प्रमाणात वाढली। मृतांचा आकडा देखील वाढतोय। नेपाळमधील पूर स्थिती अत्यंत बिकट झाली असून मृतांचा आकडा सातत्याने वाढत आहे। आता किमान 94 नागरिकांचा मृत्यू झाला आहे। नेपाळ पर्यटन मंडळाने दिलेल्या माहितीनुसार या नैसर्गिक आपत्तीत 27 देशातील तब्बल 403 नागरिकांशी संपर्क तुटला असून ते बेपत्ता आहेत। बेपत्ता असलेल्यांमध्ये 62 नेपाळी तर 341 विदेशी नागरिकांचा समावेश आहे, ज्यामध्ये 200 महिला आणि 203 पुरुष आहेत। संपर्क तुटलेल्या विदेशी नागरिकांमध्ये भारतातील 133, अमेरिकेतील 47 आणि ब्रिटनमधील 33 नागरिकांचा समावेश आहे। आणि अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज।